नमस्कार, आज आपण बनवणार आहे हिरवे वाटाणे आणि बटाट्याची भाजी। एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी असणार आहे, म्हणजे रेस्टॉरंटला जशी मिळते ना अगदी तशीच याची टेस्ट असणार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा कारण बनवायला पण सोपी आहे। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलेले आहे एक कढई, त्यामध्ये टाकलेला आहे फक्त एक मोठा चमचा तेल। एवढाच तेलामध्ये आपण ही भाजी बनवणार आहे। कमी तेलामध्ये पण ही भाजी खूप छान बनते। तेल गरम झाले की त्यामध्ये टाकलेला आहे मी एक छोटा चमचा जिरं फ्राय झाल्यावरती एक मीडियम साइजचा कांदा टाकायचा आपल्याला बारीक कट करून। आता आपल्याला हा कांदा ना छान ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे। तर इथे मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे म्हणजे कांदा पटकन फ्राय होईल। तर हे बघा कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता यामध्ये टाकायचे आपल्याला एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि हे पण आपल्याला 1 मिनिट पर्यंत फ्राय करायचं आहे, म्हणजे आलं आणि लसूणचं जे कच्चेपण असतं ते निघून जाईल। तर हे बघा आपलं आलं लसूण आणि कांदा सगळं छान असं फ्राय झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये टाकायचे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट। मी एक मोठा चमचा भरून टाकलेला आहे। एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि 1/4 टीस्पून जिरे पावडर, त्याचबरोबर 2 तेजपत्ता। आता हे मसाले पण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले अशा प्रकारे फ्राय केल्यामुळे ना ग्रेव्हीचा रंग खूप छान येतो। तर हे बघा आपले मसाले पण आता फ्राय झालेले आहेत। तर आता आपण यामध्ये ऍड करणार आहे अर्धा कप टोमॅटो प्युरे आणि हे टोमॅटो प्युरे पटकन शिजण्यासाठी मी इथेच मीठ टाकलेला आहे। मी 1 टीस्पून मीठ टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाकू शकता। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा सगळे मसाले टोमॅटो प्युरे वगैरे सगळं छान मिक्स झालेलं आहे। थोडं या मसाल्याने तेल पण सोडायला सुरुवात केलेली आहे। तर आता आपण यामध्ये टाकणार आहे 3 मोठे चमचे दही आपल्याला फ्रेश घ्यायचे म्हणजे जास्त आंबट दही नको आहे। त्याचबरोबर 2 हिरवी मिरचीला मधून कट करून घेतलेला आहे। हिरवी मिरची बस फ्लेवरसाठी टाकलेली आहे। आता हा मसाला ना आपल्याला छान तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर हे बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि 2 ते 3 मिनिटं बस झाकून ठेवायचं आहे। आणि हे बघा मसाला मी 2 मिनिटं झाकून ठेवला होता। मसाला छान असा परतला गेलेला आहे आणि मसाल्यातून तेल पण सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ते पाहू शकता जास्त तेल टाकलेलं नाहीये, थोडंच तेल टाकल्यामुळे साइडने थोडं तेल आपल्याला दिसत आहे। तर आता यामध्ये टाकणार आहे मी हिरवे वाटाणे, 1 कप आपल्याला हिरवे वाटाणे टाकायचे आहेत। त्याचबरोबर 2 बटाट्याचे साले काढून मी मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। आता परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहे पाणी। तर इथे मी थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे कारण वाटाणे आणि बटाटे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। शिजलं की हे ऑटोमॅटिक घट्ट होतं, त्यामुळे सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे। तर हे बघा आणि हा मसाला उकळायला लागलेला आहे। आता मी यामध्ये ऍड केलेली आहे बारीक कापलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी अर्धा छोटा चमचा गरम मसाला। शेवटी गरम मसाला टाकला ना की भाजी अजून छान लागते, त्यामुळे मसाला आपण तेलामध्ये फ्राय करतो त्यावेळेस गरम मसाला नाही टाकायचा। सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि हे 8 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर हे बघा 8 ते 10 मिनिटं मी झाकून ठेवलेलं होतं। आपले बटाटे पण सॉफ्ट झालेले आहेत आणि वाटाणे पण शिजलेले आहेत। ही ग्रेव्ही पण तुम्ही पाहू शकता किती छान घट्ट झालेली आहे, सुरुवातीला थोडी पातळ दिसत होती। तर ही आपली रेस्टॉरंट स्टाईल हिरव्या वाटाणे आणि बटाट्याची भाजी तयार आहे। मी याच्या बरोबर ना तंदुरी रोटी बनवलेली आहे, तुम्ही रोटी फुलका किंवा चपाती बरोबर पण सर्व करू शकता। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।